भगवान खंडेराचा जय जयकार करू आणि त्याच्या विचारानं सांगा आपण या वाटाने जाऊन पुण्या त्या मुरळीच्या नादाला लागायचं नाही, इकडे लागायचं नाही. तिथं आईचा मुरळीचं पाहू नका नसावे म्हणजे त्यांच्या दरबारात त्यांचा जय जयकार व्हावा. आता महाराजांच्या घरी नका का बोलणं म्हणायचे आहे महाराज नका का बोलणं कारण ज्यांच्या घरी जायचं का नाही, ज्यांच्या गावाला गेलं की त्याच्यावर उदास नसावं. ज्यांच्या दरबारात तरी बाळा माझ्या तिकडे कीर्तन तिथं तसाच भांडारली पश्चिम महाराष्ट्रात लय मंदिर आहे ते आणि बाळूमामाच्या महिन्याला असते नंबर कुठल्या बी बाळूमामाच्या मंदिरात. त्यामुळे त्यांच्याकडे गेले की आमचं बाळूमामाच्या नाव गेलं गोष्टी मला बोलवायचं काय घेणार नसतं का देवाचं नाव आहे तसं खंडोबाचा जय जयकार. खंडोबाच्या दरबारात सेवा आहे. भगवान खंडेरायाला दंडवत घालून तुम्हा सकल साधू संताला साष्टांग दंडवत घालून सेवा कसा मस्तक हे पायावर यावर करी संगा बिगर मारायच्या. काही माणसं मारकरी होवी जमलो काय पण बरीच माणसं बहुत मार खाया मगरचेने
आणि द्राक्षे अग बघ आमचे तंगे भरपूर होती त्याचा निपात पोलीस काटा काढला षटकासुराला गाडा होऊन आला विमला अर्जुना रांगत असताना रांगदारांचा पाऊल टाकू लागला आई ग आई नाही खाल्ली ना खाल्ली म्हणला पण आगाव बोलायला म्हणजे एवढं लागत असलं बरं नाही कोण झाला जरा मोठा होता आता जर खोटं बोलायला शिकला तर पुरी आगावपणा काही आहे त्याला आपल्याच वेळी जाते आईने काठी दिलं थोडा हा करून दाखव ते मला दाखवलं आईने काठी आणि मला भीती दाखवायची मग आ केल्याबरोबर असं आ केल्याबरोबर आईची काठी वरी आई डोळं झाकलं ना शिवबाई बळीरामदादा आपल्या आईला मी देवाला कसं काय वाटलं काय वाटलं सांग ना आईला बरं बाकीची पोरं व्याशी झाली आता बळीरामदादा असलं काम केलं देवाला कळाले का काय कळालं आणि सगळी कृष्णाकडे बघत राहिले त्या मुखात अनंत यशोदा अनंत कृष्ण आणि अनंत ब्रह्मांडे ज्यावेळेस पाहिली त्या